तर दुसरीकडे गावातील संघटना मजबूत व्हावी ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते असं बावनकुळे म्हणालेले। तर नितेश राणेंच्या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी नितेश राणेंनी हे वक्तव्य केल्याचं सामंतांनी सुद्धा म्हटलंय। तर नितेश राणे संवेदनशील मंत्री आहेत, ते अशी वागणूक देणार नाहीत असं सामंत म्हणाले। दरम्यान निधी वाटपामध्ये महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मगच मित्र पक्षांना असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं आणि यावर आता या भाजपच्या नेत्यांनी सारवासारव केली आहे। साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे। प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे। पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल। पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो। आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय। त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे। जिथे इथं स्पेस आहे तिथे आपला पक्ष वाढवला पाहिजे। त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीत मजबूत होणार आहे। भाजप सोबत राहणाऱ्या लोकांनाच फक्त निधी दिला जाईल असं बोलतायत। नाही, असं नाही आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहात सांगितलं की सर्वच पक्षांसोबत घेऊन पुढे जायचं आहे। लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचा असतो। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत। ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे। परंतु एखाद्या पार्टी मीटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही। त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ॲक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान नाही दिलं।